माझ्या सासूबाईंनी आमच्या लग्नाला अनोळखी लोकांची मोठी गर्दी बोलावली आणि मला सांगितलं की आता त्यांना नकार देणं खूप लाजिरवाणं होईल. लग्नाचा अप्राप्त खर्च मी उचलत आहे, पण माझ्या सासूबाईंचं वागणं असं आहे, जणू सगळी जबाबदारी त्यांच्याच खांद्यावर आहे. याची सुरुवात खूप छोट्या गोष्टींनी झाली. माझ्या वॅक्सिल्सबद्दल त्यांनी मला आदेश द्यायला सुरुवात केली आणि अगदी माझ्या होणाऱ्या पतीला लग्नाच्या दिवशी एक विशिष्ट वेडिंग कलेक्शन लोशन वापरण्याची मागणी केली. आम्ही चर्चऐवजी बाहेरून जागा निवडली म्हणून त्यांनी मोठा राडा केला. पण त्यानंतर गोष्टी अधिकच बिघडल्या. आम्हाला न विचारता त्यांनी आमच्या लग्नाची निमंत्रणपत्रे अशा नातेवाईकांना पाठवली ज्यांना आम्ही कधी पाहिलं सुद्धा नव्हतं. जेव्हा आम्हाला हे समजलं तेव्हा त्यांनी माफी मागितली नाही. उलट हे लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांनी हॉटेलची माहिती सुद्धा पाठवली आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी तर मला स्पष्टपणे सांगितलं की आता त्यांना नकार देणं त्यांच्यासाठी खूप लाजिरवाणं असेल. आम्हाला हो म्हणायला भाग पाडण्यासाठी त्यांनी त्यांच्या मृत आईवडिलांचा उल्लेख करून मला इमोशनल ब्लॅकमेल केलं. माझा होणारा नवरा सहसा वाद घालणारा नाही, पण शेवटी त्याचा संयम सुटला. त्याने दोन्ही पालकांना एक स्पष्ट मेसेज पाठवला, या लोकांना आमंत्रण दिलेलं नाही आणि आता या विषयावर कोणतीही चर्चा होणार नाही. आणि प्रतिसाद काय मिळाला? त्यांनी खोटं सांगितलं की आम्ही आधीच याला संमती दिली होती, पण तसं काहीच झालं नव्हतं. कोणतीही माफी नाही, फक्त पूर्णपणे दिशाभूल. सुदैवाने ते अनोळखी लोक लग्नाला आले नाहीत आणि लग्न अगदी छान पार पडलं. पण तरीही माझ्या सासऱ्यांनी त्यांच्या भाषणादरम्यान आमच्या पाहुण्यांच्या यादीला निवडक म्हणून आमची टरप काढली. तो दिवस संपला याचेच मला समाधान आहे. जर तुम्ही लग्नाचं नियोजन करत असाल, तर माझा एकच सल्ला आहे, तुमच्या मर्यादा आधीच स्पष्ट करा, नाहीतर तुमचे सासरचे लोक तुमच्यासाठी त्या ठरवतील.